नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पितृपक्ष पंधरवाडा सुरू होतो। या पंधरवाडा दिवसामध्ये शुभ काम केले जात नाही। त्याशिवाय पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो। त्यामुळे घरातील पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते अशी मान्यता आहे। पूर्वज पितृपक्षामध्ये या काळामध्ये पृथ्वीवर येतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देण्याकरिता आपल्या उंबरवट्यावर येत असतात। त्यामुळे या दिवसात श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे धार्मिक विधी करण्यास भर दिला जातो। हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये या तिथीनुसार पितरांसाठी विधी केला जातो। पितृदोषापासून मुक्तीसाठी या दिवसामध्ये काही उपाय सुद्धा केले जातात। जर तुमच्या घरात गणेश उत्सव काळात किंवा पितृ पक्षापूर्वी काही घटना घडल्यास ते पितृपक्षाचं लक्षण असू शकते। पितृपक्ष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला जातो। याचे परिणाम व दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना होतात। पितृपक्ष असल्यास धनहानीपासून कुठल्याही कामात यशप्राप्ती आपल्याला होत नाही। त्यांच्या घरामध्ये सतत संकट विघ्न येत असतात। तर आपण जाणून घेऊया पितृपक्ष म्हणजे काय आणि कावळ्याला कुत्र्याला नैवेद्य का खाऊ घालत असतात व त्याचबरोबर आपल्याला जी थाळी बनवायची आहे तर त्या थाळीमध्ये पितरांना जी थाळी बनवायची आहे तर पितरांच्या थाळीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात, कोणकोणत्या भाज्या असायला हव्यात व ही जी भाजी आहे ही आवर्जून भाजी असायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पितृपक्ष म्हणजे पूर्वज पितृ या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे। म्हणून त्यांची पूजा त्या दिवसात केली जाते। म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही। त्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करत नाहीत। त्याशिवाय या अत्यंत शुभ दिवशी बोलणी सुद्धा करत नाहीत आणि मोठी खरेदी सुद्धा केली जात नाही। लग्नाविषयी बोलणी केली जात नाही। मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशात पौर्णिमात महिने पाळले जातात। तो तेथील अश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो। पंचग्रासाला पंधरवड्यात विशेष महत्त्व आहे। याला पंचबली असं सुद्धा म्हटलं जाते। या दिवसात ब्राह्मण भोजनाव्यतिरिक्त गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या इत्यादींना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा सुद्धा आहे। पितृपक्षात पंचबलीचे महत्त्व काय आहे तर पहा, श्राद्ध हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठीच नव्हे तर त्यांच्याबद्दल आदर राखण्यासाठी केला जातो। पंचग्रासाला पंधरवड्यात विशेष महत्त्व आहे। याला पंचबली असं सुद्धा म्हटलं जाते। या दिवसात कुत्रा, ब्राह्मण भोजनाव्यतिरिक्त गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्या यांना श्राद्ध दिले जाते, अन्न देण्याची परंपरा आहे। पूर्वजांचे आत्म पंचबलीच्या अन्नाने समाधानी होते आणि सर्व दोषापासून मुक्तता मिळत असते। असं म्हटलं जाते की जर तुम्ही पंचबलीला भोग अर्पण केले नाही तर पूर्वजांना त्याचा राग येतो। पितृपक्षामध्ये पंचबलीचे महत्त्व काय आहे? कावळा, कुत्रे आणि गायीला श्राद्ध अन्न का दिले जाते? श्राद्धानुसार पितृपक्षात पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी तयार केलेल्या 5 विशेष प्रकारच्या संजीवांना खाऊ घालण्याचा नियम आहे। या संजीवांना भोग अर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो आणि नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर ते पाहून तुमचे पूर्वजांना सुद्धा याचा आनंद होत असतो। आणि असे शास्त्रात म्हटले गेलेले आहे की असं केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळत असते, पूर्वजांना सुख शांती लाभत असते। यासाठी सर्वप्रथम आपण 5 भागामध्ये शिजवलेले अन्न वाढा, सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपात प्रत्येक भागावर अक्षता सोडून पंचबली समर्पित करावी। श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम वेळ जी आहे तर ती 11:30 ते 12:30 वाजेपर्यंत हा वेळ आहे। संध्याकाळ वाजेपर्यंत तुम्ही श्राद्ध करू नका। त्याला महाकाळ असं म्हटलं जाते। या कारणामुळे माणसाचे वय कमी होते। तुम्ही देखील हे लक्षात ठेवले पाहिजे। पंचबलीसाठी पहिली गोष्ट म्हणजे गायीसाठी गवत किंवा अन्नाचं पान वाढणे, गायीला गुळपोळीचा नैवेद्य देणे ज्याला गोबली म्हणून ओळखले जाते। यानंतर कुत्र्याला दुसरा घास दिला जातो ज्याला श्वानबळी म्हटले जाते। नंतर तिसरा घास कावळ्याला दिला जातो ज्याला काकबली म्हटले जाते। चौथा घास देवबळी आहे जो पाण्यात फेकून द्यावा किंवा गायीला खाऊ घालावा।
शेवटचा 5वा घास जो आहे तो मुंग्यासाठी निर्जन ठिकाणी ठेवला जातो, झाडाखाली ठेवला जातो. या पंचबलीनंतर ब्राह्मणाला आदराने वाढावे. नंतर दान आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यावा. भोजन ग्रहण करावे. तर पहा, गोबली म्हणजे काय? पूर्वजांच्या श्राद्धाच्या तारखेला प्रथम गायीसाठी गवत बाहेर काढले जाते. केळीच्या पानावर श्राद्धाचे अन्न वाढून गायीचे ध्यान करावे. गायीला अन्न देताना लक्षात ठेवावे की गायीच्या दिशेने फेकू नका, तर ते स्वतःच्या हाताने भरवावे. कारण आपला हात जेव्हा गाय चाटत असते तेव्हा आपल्या जीवनातील दुःख, संकट किंवा प्रखर जो पितृदोष आहे तो निघून जात असतो. म्हणून गायीला आपल्या हाताने खाऊ घालता वेळेस गायीने आपला हात आवर्जून चाटायला हवा. आणि गायीच्या पाठीवरून हात फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायला विसरू नका. श्वान म्हणजे पहा, श्राद्धातील दुसरा घास कुत्र्याला दिला जातो, ज्याला श्वान बळी असं म्हटलं जाते. काकबळी म्हणजे काय? श्राद्धाचा तिसरा घास काक अर्थात कावळ्यासाठी बाहेर काढला जातो. असं म्हटलं जाते की कावळ्याला दिलेले अन्न पूर्वजांना मृत्यूंच्या जगाच्या प्राण्याने दिलेल्या बलिदान म्हणून प्राप्त होत. कावळ्याला दिलेले अन्न पूर्वजांना मृत्यूच्या जगाच्या प्राण्याने दिलेले बलिदान म्हणून प्राप्त होते. कावळ्याला यमराजाचे प्रतीक म्हटले जाते आणि त्यांना देवांचा पुत्र असेही म्हटले जाते. हे गवत छतावर ठेवा किंवा कावळ्याला बोलवून जमिनीवर ठेवावा, जेणेकरून ते खाऊ शकतील. देवबली म्हणजे काय? श्राद्धातील चौथा घास देवतासाठी काढला जातो. तुम्ही ते पाण्यात टाकू शकता, गाईला खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांची सेवा केली जाते. आता आपण पाहूयात की पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे. आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करत असतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ, उडदाचे वडे, आलू वडी आणि कांदा भाजी, पाटवडी, तांदळाची खीर, दही, कढी, भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यामध्ये मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडीची भाजी व कारल्याची भाजी याचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलत असतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो. पितरांचं ताट वाढताना नक्की काळजी घ्यावी. तर पहा, कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे. पितरांचं ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला व चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्यात. ताटाच्या मधोमध भात, वरण ठेवावे. तसेच मध्यभागी कढी आणि खीर ठेवावी. कोथिंबीर व भातावर वरण वाढवताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे. अशा पद्धतीने पितृपक्षाचे ताट पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो. पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहेत. म्हणून या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये लोक पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी श्राद्धविधी करतात. आता आपण बघूयात की पितृपक्षाचे लक्षणे कोणते आहेत. प्रत्येक घरात भांडणाला भांडं लागतात, पण काही वाद कोर्टापर्यंत जाणे किंवा पती पत्नीमधील जास्तीत जास्त वाद वाढणे हे देखील पितृपक्षाचे लक्षण आहे. वारंवार घरावर संकटसुद्धा येत असते. जर तुमच्या घरातील तुळस कोमजली आणि अचानक पिंपळाचं झाड वाढल्यास हे अशुभ मानले जाते. याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत असं संकेत त्यातून दिले जाते. यामुळे घरात धन, सुख, समृद्धी आणि तुमच्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो. पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा असून अशा स्थितीत पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्तता मिळत असते. ब्राह्मणांना अन्नदान आणि पंचबली भोग द्यावा असं शास्त्र सांगते. त्याशिवाय गरजूंना दान देणंही अतिशय महत्त्वाचं ठरलं जाते. त्याचबरोबर तुमच्या स्लॅबवर जर पिंपळाचे झाड वाढत असेल, जर तुमच्या भिंतीमधून जर अचानक पिंपळाचं झाड येत असेल, तर याचा संकेत असं होते की पितृ तुमच्यावर नाराज आहे. म्हणून तुम्ही पितरासाठी हा नैवेद्य किंवा ह्या ज्या सेवा आहेत ह्या आवर्जून कराव्यात. श्री स्वामी समर्थ.